नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. भाजप विरोधात लढण्याची ताकदच नाही. महाविकास आघाडीवर प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात भाजपशी सर्वाधिक इनामदार कोण याची स्पर्धा लागली आहे. राजकीय पक्षांना कमकुवत करणे आणि त्यांना संपवणे हेच भाजपचे धोरण आहे. आंबेडकरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ॲडव्होकेट आंबेडकर म्हणाले, राज्यात समझोत्याचे राजकारण सुरू आहे. काही पक्ष ठराविक मतदारसंघात जिवंत आहेत तर काही मतदारसंघात मेलेले आहेत. पक्ष कमकुवत झालेले आहेत. मुंबई महापालिकेत स्वबळावर 80 जागा निवडून आणण्याची शिवसेनेची ताकद आहे. मात्र त्यांना एवढ्या जागा भाजप देणार का? त्यांना 40 ते 50 जागांवरच समाधान मानावे लागेल. महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सरकारला प्रश्न विचारण्याचे धाडस नाही. त्यांना ईडीची भीती दाखवली जाते. बिहारची निवडणूक अटीतटीची असेल असे सांगितले जात होते, पण निकालानंतर ही निवडणूक एकतर्फी असल्याचे लक्षात आले. भाजपला देशातील छोटे मोठे राजकीय पक्ष संपवायचे आहेत, म्हणजे भाजप आणि रासव संघाची एकतर्फी सत्ता कायमची आणता येईल. महात्मा फुले यांनी सुरू केलेला लढा टिकवायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांच्या उमेदवाराला साथ देणं आवश्यक आहे. राष्ट्रीय उपाध्यक्षा क्रांती सावंत, राज्य कमिटी सदस्य इम्तियाज नदाब, राज्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळी यांनी मनोगत व्यक्त केलं. शहराध्यक्ष अरुण सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. मोदी चीनचे मित्र, देशाचे लष्कर प्रमुख म्हणतात. भविष्यात चीनशी आपल्याला युद्ध करावे लागेल आणि पंतप्रधान मोदी म्हणतात चीन आपला मित्र आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनचे मित्र आहेत. विरोधकांना संसदेतील संधीचा वापर करून सरकारला प्रश्न विचारता येत नाहीत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.